कर्जत खालापूरचा आका हा लवकरच जेलमध्ये जाईल। बीडपेक्षा वाईट परिस्थिती कर्जत खालापूर असून येणाऱ्या काळामध्ये आम्ही पोलखोल करून तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर यांनी आमदार महेंद्र थोरवेंना दिलाय। आमदार महेंद्र थोरवे यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास माहिती नाहीये आणि चुकीचा इतिहास सुद्धा तरुणांना सांगून त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे विधानसभेतनं निलंबन करावं अशी मागणी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर घारेंनी केली आहे। नव्याने तयार होणाऱ्या मुंबई पनवेल कर्जत कॉरिडॉर रेल्वे मार्गांना वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव द्या अशी मागणी परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। आदरणीय तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत, रायगडचे खासदार आहेत आणि ते आमचे 30 वर्षापासून आमचे नेते आहेत। त्यांचा आम्ही नेहमी आदर करतो। आदरणीय तटकरे साहेबांनी नेहमीच या कर्जत खालापूरच्या विकासासाठी, या रायगडच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि जर खऱ्या अर्थाने रायगडचा विकास जर कोणी केला असेल तर आपल्याला कोणीही सांगेल का तटकरे साहेबांनी केला आहे। आज जर सत्ता महायुती जी सत्तेमध्ये आहे त्या लाडकी बहिणीच्या योजनेमुळे सत्तेमध्ये आहे हे आम्हाला मी सांगण्याची गरज नाही आणि ती लाडकी बहिणीची योजना आदरणीय महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी राबवली। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश आलं आणि जे असे कोणी चुकीच्या माध्यमातून तटकरे साहेबांच्यावर आरोप करत असतील त्यांचा मी जाहीर निषेध करतो। त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं का त्यांनी असं वक्तव्य केलं होतं का छत्रपती संभाजीराजांच्या बाबतीत औरंगजेबाने जे कृत्य केलं ते तरुणांना स्फूर्ती देणारं कृत्य आहे असं चुकीचा छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी जे वक्तव्य केले त्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि जो चुकीचा इतिहास ते सांगतात त्यांनी चांगला इतिहास वाचावा आणि मगच लोकांसमोर इतिहास मांडावा असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगेन। मी तुम्हाला तेच सांगतो, आम्ही आता प्रांत साहेबांना पत्र देऊन त्यांना निलंबन करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि तुमच्या अधिवेशनामध्ये त्यांचा विलंबनाचा प्रस्ताव ठेवा आणि त्यांनाही निलंबित करा अशी आमची मागणी नेहमीच राहील, यापुढेही राहील आणि त्यांना निलंबन करण्यासाठी जो प्रयत्न आम्हाला करावा लागेल तो आम्ही करणार आहोत। कर्जत पनवेल असा उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर मार्गाचे आज नवीन स्टेशन आपल्या इथे तयार होतं आहे। त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं का वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव त्या स्टेशनला द्यावं असं आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे, कर्जतकरांची मागणी आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। यासाठी जो लागणारा पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार आम्ही रेल्वे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, सर्व मंत्री महोदय असतील यांना सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचा फॉलोअपसुद्धा चालू आहे। लवकरात लवकर आदरणीय तटकरे साहेब केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री साहेबांच्याबरोबर मिटिंग घेऊन त्या स्टेशनला हुतात्मा वीर हिराजीबाई पाटील यांचं नाव देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न केले, ते नक्की नाव मिळेल।